गणपती बाप्पांच्या नावासमोर मोरया नाव हे कसे लागले याची कथा मी आज सांगणार आहे. एकेकाळी महाराष्ट्रातील चिंचवड गावात मोरया गोसावी नावाचे एक महान गणपती भक्त राहत होते. त्यांचे आयुष्य अतिशय साधे, पण गणपती बाप्पावरील त्यांची भक्ती अतूट होती. दिवस रात्र ते फक्त गणपती नामस्मरण, जप आणि सेवा करत असत. मोरया गोसावी रोज पहाटे उठून नदीत स्नान करत आणि गणपती बाप्पांची पूजा करत. ते बाप्पांचे भजन कीर्तन करत असत आणि लोकांना भक्तिमार्ग दाखवत. त्यांच्या मनात एकच इच्छा होती, गणपती बाप्पांचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे. एकदा मोरया गोसावी कठोर तपश्चर्या करू लागले. त्यांनी अन्न पाणी सोडून फक्त गणपती नामस्मरण सुरू ठेवले. त्यांच्या निस्वार्थी भक्तीने प्रसन्न होऊन एके दिवशी गणपती बाप्पा त्यांच्या समोर प्रगट झाले. गणपती बाप्पांनी त्यांना म्हणाले, मोरया, तुझी भक्ती खरी आहे. आजपासून लोक मला तुझ्या नावानेही पुकारतील. त्या दिवसापासून गणपती बाप्पांना भक्त प्रेमाने मोरया म्हणून हाक मारू लागले. गणपती बाप्पा मोरया. मोरया गोसावी यांनी पुढे अनेक मंदिरे बांधली, भक्तीचा प्रसार केला आणि लोकांना सत्य, सेवा व श्रद्धेचा मार्ग दाखवला. खरी श्रद्धा आणि निस्वार्थ भक्ती असेल तर देव स्वतः भक्तांच्या जीवनात प्रगट होतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.